हॅलो नमस्ते 10th क्लास मा स्टुडंट SRG क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पाहत आहोत. प्रॅक्टिस सेट 1.1 मधील 5व्या गणिताला आलेलो आहोत. जसा वेळ मिळेल तसे मी तुम्हाला व्हिडिओ टाकत आहे. अभ्यास करा. कळत असेल तर लाईक करा. गरजू विद्यार्थ्यांना शेअर नक्की करत चला आणि माझा व्हिडिओ तुमच्याजवळ लवकर पोहोचावा असं वाटत असेल तर सबस्क्राईब जरूर करा. चला मग 5वं गणित आलोय. 5x अधिक 2y 5x + 2y = -3 आणि x + 5y = 4. आता हे इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे. काय करायचंय? व्हेरिएबल्स इक्वल करायचे आहेत कोणते पण एक. एक्स चे करणं सोपं जाते. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 टाकून घेऊ. 5x + 2y = -3. इक्वेशन नंबर फर्स्ट. x + 5y = 4. इक्वेशन नंबर सेकंड. आता काय करायचंय? हे 5x इक्वल येतील. यासाठी इक्वेशन सेकंडला काय केलं पाहिजे? मल्टिपल बाय 5. मग काय लिहायचं आहे? मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 5. काय करायचंय? 5 नी मल्टिप्लाय करायचंय. म्हणजे काय येणार इथं? 5x 5 5 जा 25 5 4 जा 20. इक्वेशन नंबर थर्ड. आता इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर थर्ड व्हेरिएबल x आर इक्वल and signs are equal. therefore subtract. काय करायचं आता? यांचं सबट्रॅक्ट करायचंय. कारण इथं 5x व्हेरिएबल्स इक्वल झालेले आहेत पण साइन समान आहेत. म्हणून सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. बघा 5x + 2y = -3. 5x + 25y = 20. Signs are changed. therefore प्लस मायनस हे साइन हे याला रिमूव्ह होतं. याला मायनस साइन लागतं. 5x गेट कॅन्सल टू इच अदर. मायनस आणि प्लस यांचं सबट्रॅक्शन होतं. 25 - 2 -23y. सेम साइन्स -23. RHS and LHS both sides are signs equal. therefore 23y = 23. 23y = 23. म्हणून y = 23/23. y = व्हॅल्यू 1. पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन. दुसरं सोपं आहे ना, याच्यामध्ये भरूया. मग काय म्हणायचंय? y = 1. put the value in equation. कुठल्यामध्ये भरायचे? सेकंड. x + 5y = 4. x + 5 × 1 = 4. म्हणून x + 5 = 4. म्हणून x = 4 + 5. RHS ला गेल्यानंतर लेफ्ट साइडचे काय होणार? मायनस. म्हणून मोठे साइन सबट्रॅक्ट होणार. मोठं साइन 5 मधून 4 गेले -1. म्हणून आन्सर कसं लिहायचं आता? म्हणून x y = x ची व्हॅल्यू इज -1 आणि y ची व्हॅल्यू इज 1. याच्यासाठी आपल्याला फुल मार्क्स मिळून जातील. होय की नाही बाळांनो? चला मग याच्या पुढचं गणित पाहूया. याच्या पुढचं गणित बघा.
सहावं गणित काय दिलेलं आहे? 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3. 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. आता काय करावं लागणार आहे बघा, हे 3 आपल्याला काय करायचे आहेत? रिमूव्ह करायचे आहेत. त्यासाठी पूर्ण इक्वेशनला बोथ साइड द इक्वेशन मल्टिप्लाय बाय 3. इक्वेशन नंबर फर्स्ट वगैरे लिहून घ्यायचं नाही, डायरेक्ट मल्टिप्लाय करूया आणि इक्वेशन फर्स्ट सेकंड करूया, नाही तर थर्ड आणि फोर्थ मांडावं लागेल. हे याच्या खाली सोडवूया. हे असंच लिहून घ्यायचं, उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं मल्टिप्लाय बाय 3 बोथ साइड. मल्टिप्लाय बाय 3 बोथ साइड्स. मग कसं येणार बघा, 1/3x इंटू 3 प्लस 3 इंटू y 1/3 इंटू 3. इथं 3 remove to each other. हे 3 remove to each other. Remaining x plus 3y is equal to 10. Equation number first. That's after denominator is 4th. Therefore, multiplying 4 equations both sides. Multiply by 4 equation both side. Two x into 4 plus 1/4y into 4 is equal to 11/4 into 4. 4 to the 8x. 4 remove to each other, only y remaining y. 4 remove to each other 11. इक्वेशन नंबर सेकंड. हे झाले ना सिंपल फॉर्म मध्ये इक्वेशन. आता इथून पुढे सोडवणं सोपं जातं. एक तर 3 नी मल्टिप्लाय करून y चे व्हेरिएबल्स इक्वल करून रिमूव्ह करता येतील, किंवा 8 नी इक्वेशन फर्स्टला मल्टिप्लाय करून x चे व्हेरिएबल्स इक्वल करता येतील. दोन्ही केलं तर काय होणार आहे? सबट्रॅक्शनच होणार आहे, कारण साइन्स आर इक्वल. मल्टिप्लाय बाय 3. मल्टिप्लाय बाय 3 इक्वेशन फर्स्ट. 3x plus 9y is equal to 30. इक्वेशन नंबर थर्ड. इक्वेशन नंबर थर्ड काय आलं? आता इक्वेशन नंबर 2 8x, सॉरी, इक्वेशन फर्स्ट ला किती न गुणलेलं आहे? 3 न. नको, इथं 3 न गुणायला पाहिजे होतं ना. इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय 8 करायला पाहिजे होतं. इथं 8. इथं काय येणार? 8x 24 y आणि इथं काय येणार? 80. हे इक्वेशन नंबर थर्ड. आता इक्वेशन नंबर सेकंड आणि इक्वेशन नंबर थर्ड काय करणार? सबट्रॅक्ट. सॉरी बाळांनो, कन्फ्यूज. कारण का तर 3 न कुठं गुणायला पाहिजे होतं आपल्याला? 3 न याला गुणायला पाहिजे होतं. समीकरण इक्वेशन नंबर 2 ला मी सांगितलेलं होतं 2 ला. मग हे 8 जरी इक्वल केले तरी काही नाही, उत्तर तेच येणार आहे.
तुम्ही करून बघत चला, मी जेव्हा सांगत असेल तेव्हा प्रॅक्टिस पण होते. सबट्रॅक्ट कुठलं? इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन सेकंड. सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड अँड थर्ड. बघा आता सबट्रॅक्ट. सेकंड 8x हे वरती घेऊया. 8x plus 24y is equal to 80. 8x plus y is equal to 11. Signs are change. Minus, minus, minus. 8x remove to each other. 24y sin y minus, therefore subtract 24 minus 1 remaining 23y. इथं 10, इथं 9, 7 minus 69 आहेत का? 23 3 जा 3 3 जा 9 3 2 जा 6. Therefore y is equal to काय येणार? 69 divided by 23. 23 3 जा 69. Therefore y is equal to 3. Put the value in equation first. Y is equal to 3. Put the value in equation first. X plus 3y is equal to 10. X plus 3y is equal to 10. Y value is 3. X plus 3 into 3 is equal to 10. X plus 9 is equal to 10. Therefore, x is equal to 10 minus 9. X is equal to 1. मग लास्ट आन्सर कसं लिहायचं? x y. Therefore, x व्हॅल्यू 1 आणि y व्हॅल्यू 3. 1 and 3 लास्ट आन्सर. तेव्हा आपल्याला सर्व ह्या गणिताचे मार्क्स मिळतील. आहे की नाही सोपं बाळांनो? ही गणित सोपी आहेत ना? चला मग 7वं गणित. सातवं गणित काय लिहिलेलं आहे ते बघूया. 7वं गणित थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे. 99x plus 101y is equal to 499. 101x plus 99y is equal to 501. जेव्हा असे इक्वेशन येतात कसे? जेव्हा x च व्हेरिएबल y च व्हेरिएबल x क्रॉस असतं, इथं x चा आहे इथं y चं होणार, इथं x चा इथं y चं होणार, तेव्हा दोन इक्वेशनची एकदा ॲडिशन करायची, आपल्याला एक सिंपल इक्वेशन मिळून जाईल. एकदा सबट्रॅक्ट करायची, हीच दोन इक्वेशन आपल्याला सिंपल समीकरण सिंपल इक्वेशन मिळून जाईल. त्यानंतर डिपेंड करायचं आपल्याला मिळालेलं असतं तिसरं आणि चौथं समीकरण सबट्रॅक्टिंग का ॲडिंग ते. चला बघू हे इक्वेशन. उत्तर सोडवताना 99x plus 101y is equal to 499. इक्वेशन नंबर फर्स्ट. 101x plus 99y is equal to 501. इक्वेशन नंबर सेकंड. काय करायचं आता? हे इक्वेशन पहिलं फर्स्ट ॲडिंग करायची. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, दॅट आफ्टर सबट्रॅक्शन्स. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड.
99x plus 101y is equal to 499. 101x plus 99y is equal to 501. काय होणार आता बघा, 9 plus 1 10, 9 plus 1 10, 200x plus 200y is equal to 9 plus 1 10, 10 1000 येते का. 499 प्लस 501 इथं 500 झाले. हा इकडे गेला की 500 500 500 1000. तसं पण ॲडिशन सोपं आहे. आता हे 2000 न मल्टिप्लाय करायचं आणि इक्वेशन सिंपल करून घ्यायचं. मल्टिप्लाय बोथ साइड बाय 200. 200 नी काय करायचंय, मल्टिप्लाय करायचंय. मग 200x डिवायडेड बाय, हे फर्स्ट टाइमच करून दाखवलं फक्त कळण्यासाठी. नंतर तुम्ही काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं म्हटलं की डायरेक्ट मल्टिप्लाय करून इक्वेशन आलं पाहिजे. हे रिमूव्ह टू इच अदर 5 जा, बरोबर का. 200 5 जा 1000 म्हणून x प्लस y इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर थर्ड हे मिळालेली इक्वेशन आहे. आता काय करायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. हे एका खाली एक व्यवस्थित स्टेप करत जायचं. बरोबर चिन्हाच्या खाली गणित सोडवेपर्यंत बरोबर चिन्ह येईल. इक्वल साइन एका खाली एक येईल याची काळजी घेत चला. सोडवलेलं उत्तर किंवा गणित शिस्तबद्ध दिसतं. चला, इथं जागा अपुरी असल्यामुळं मला ते नियम पाळता येत नाहीत. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. 99x plus 101y is equal to 499. 101x plus 99y is equal to 501. आता याचं काय करायचं, सबट्रॅक्शन करायचंय. किती उरणार, 2x, बरोबर का. इथं काय सबट्रॅक्ट, इथं मायनस, इथं मायनस, इथं मायनस. किती राहणार, सगळे 2 राहणार. 101 मधून 99 गेले, किती राहणार, मोठ्या संख्येचं साइन -2x. इथं काय राहणार, प्लस, कारण मोठ्या संख्येचं साइन, +2y इज इक्वल टू इथं -2 असं येईल, बरोबर की नाही. मग आता याला कशाने मल्टिप्लाय केलं पाहिजे, 2 नी लिहायचं. मल्टिप्लाइंग बाय बोथ साइड बाय 2 नी मल्टिप्लाय केल्यानंतर -x प्लस y इज इक्वल टू -1 हे इक्वेशन मिळेल. हे इक्वेशन नंबर कितवं झालं आपलं, 4th. आता किती सोपं आहे बघा सोडवणं. इथं +x आहेत, इथं -x आहे. इझिली रिमूव्ह टू इच अदर, ॲडिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. ॲडिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. x plus y is equal to 5 minus x plus y is equal to -1. x remove to each other. y plus y is equal to 2y. 5 minus 1 4.
काय करायचं आता, y इज इक्वल टू, म्हणून y इज इक्वल टू 4/2, 2 2 जा 4, y इज इक्वल टू 2. ही व्हॅल्यू काय करायची आहे, या समीकरणामध्ये भरूया. सोपं आहे ना. तिसरं समीकरण कोणतं आहे, पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन. तुम्ही म्हणाले याच्यामध्ये नाही भरलं तर चालत नाही का, चालतं, पण कॅल्क्युलेशन पार्ट किती मोठा येईल बाळांनो, म्हणून सोप्या समीकरणात भरायचं, व्हॅल्यू तीच येते. पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन, पुट द व्हॅल्यू y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन. हे इक्वेशन कोणतं आहे, थर्ड. काय येईल पहा, x प्लस y इज इक्वल टू 5, y पुट द y इज इक्वल टू 2, x प्लस y, y ची व्हॅल्यू 2 भरायची आहे, 5, म्हणून x इज इक्वल टू 5. इकडे गेल्यानंतर -2, x इज इक्वल टू 3. आन्सर काय आलं आपलं, आहे ना सोपं. 3 मार्कासाठी विचारू देत, 4 मार्कासाठी विचारू देत, आहे ना सोपं बाळांनो. बरोबर, x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू 2. हे सोडवलेले इक्वेशन तुम्ही कन्फ्यूज असाल, तुम्हाला बरोबर आहे की नाही हे बघायचं असेल तर कुठल्याही समीकरणात x आणि y ची व्हॅल्यू पुट करायची. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. x ची व्हॅल्यू किती आली, 3, 3 + 2 5. हे इक्वेशन सोडवलेलं उत्तर आपलं आन्सर बरोबर आहे. समजलं ना बाळांनो. व्यवस्थित अभ्यास करत चला. मी दररोज व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवत आहे. सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ पाठवल्या तुमच्याजवळ पोहोचेल. थँक्यू बाळांनो.